ते जालन्याच्या बदनापूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका बसलाय। अवकाळी पावसामुळे गहू पिकांचं अतोनात नुकसान झाले। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला हा घास हिरावलाय आणि आता पंचनामे करावेत, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी हे शेतकरी करतात। बदनापूरमधून नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। बदनापूरमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीमालाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। मी बदनापूरमध्ये आहे आणि बदनापूरचं चित्र जर तुम्हाला दाखवलं शेतीमालाचं, तर अशा प्रकारचं नुकसान कालच्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे झालेलं आहे। गहू पीक आहे, 1 एकरवरचा हा गहू आहे आणि पूर्णपणे जमिनीवर आडवा झालेला आहे। सध्या या गावाची स्थिती अशी आहे की दाना अजून या ओंबीमध्ये भरलेला नाही आणि त्यामुळं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। अशी स्थिती जी आहे ती मका, हरभरा आणि इतर पिकांची आहे। आंबा आणि कांदा पिकाचं देखील नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं शेतकरी जो आहे तो हतबल झालेला आहे। आपल्यासोबत मावशी आहे। मावशी, काय काय नुकसान झालेलं आहे तुमचं? आमचं गव्हाचं नुकसान झालं, परत मक्काचं झालं, जनावरांचं खाण्याचं पदार्थ आहे त्याचं पण झालेलं आहे। तरी त्याची नुकसान भरपाई म्हणून आम्हाला भरून द्यावी। बर, गहू होता 1 एकर आणि गव्हाबरोबरच आणखीन कोणकोणत्या पिकाचं नुकसान झालं तुमच्या? मक्का आहे, बाजरी आहे, फुलांचं पण व्यवसाय करतो, ते फुलांचं पण झाड मोडले आहे। आता मागणी काय राहील तुमची? आता कोणी आमदार कोणी असलं त्यांनी येऊन बघावे, त्याची नुकसान भरपाई करून द्यावी। दादा, मला सांगा तुमचं काय काय नुकसान आहे? आता खायचं पीक गेलं आमचं पूर्ण, आता 12 महिन्याचं आता आणणार आता बर, आता त्याची काहीतरी नुकसान भरपाई द्यावी आम्हाला। आता त्याच्यामध्ये काहीच नाही, समजा आता हे दाना भरत नाही, काहीच नाही। आता ते जनावरांच्या कामाने आला असं झालं असेल ते। बर, तेच आता तलाठ्यानं लवकरात लवकर येऊन पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी हीच विनंती। नितेश महाजन, झी 24 तास, बदनापूर, जालना।